गुड मॉर्निंग. चला तर सखींनो आणि माझ्या मैत्रिणींनो, आज आपण बनवणार आहोत मुगाच्या डाळीची खिचडी. आता ही डाळीची खिचडी करताना आपण मुगाची डाळ आणि तांदूळ घेणार आहोत आणि एक ते दीड कांदा, असा उभा कांदा चिरून घेतलेला आहे. हा बघू शकता तुम्ही अशा पद्धतीचा. तर आता हा कांदा मस्तपैकी भाजणार आहे आणि ह्या तांदळाच्या आणि डाळीच्या वाटीचं प्रमाण हे तांदूळ जर का 2 वाटी घेतलं तर मुगाची डाळ अर्धी वाटी किंवा 1 वाटी असं तुम्ही घेऊ शकता. म्हणजे तुम्हाला डाळ कमी जास्त प्रमाणात पाहिजे असेल तर त्या पद्धतीने तुम्ही तसं करू शकता. आता एका साईडला आपण थोडासा टोमॅटोसुद्धा चिरून घेतला आहे. थोडासा म्हणजे अगदी थोडासा नाही, तर 1 टोमॅटो नक्कीच आपण चिरणार आहोत. आणि तो मोठा चिरा, बारीक चिरा. जर मोठा चिरला तर तुम्ही तो चांगला भाजला पाहिजे तेलामध्ये, व्यवस्थित तेल सुटेपर्यंत. बघा आता हा टोमॅटोसुद्धा आपण चिरलेला आहे. आणि मैत्रिणींनो, तुम्ही माझ्या चॅनलला रोज मस्तपैकी भेट देताच आहात आणि देतच राहा. शक्यतो मला रोज वेळ मिळत नाही खरं तर व्हिडिओज अपलोड करायला, किंवा जसा वेळ मिळतो त्या पद्धतीने मी काही ना काही टाकतच असते. आणि तुम्ही सख्या माझ्या मैत्रिणी तुम्ही येताच माझ्या चॅनलला मला भेट द्यायला. तर आता ही साधीसुधी एकदम मस्तपैकी मुगाच्या डाळीची खिचडी, जी आपण गौरीच्या दिवशी बघा अळणी खिचडी रांदेती नारळ असं म्हणतात आणि त्या दिवशी अळणी खिचडी दाखवतात. तर तीच अळणी खिचडी आज आपण बनवणार आहोत. एका साईडला आपण आता कुकर ठेवत आहोत गॅसला आणि गॅस करणार आहोत चालू. तर या पटापट सर्वजण माझी मस्त खिचडी बघायला आणि खायला सुद्धा, आणि त्याचबरोबर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. आता ह्यामध्ये ही खिचडी, आता बघा तुम्ही दाल खिचडी जी आपण खातो किंवा तर दाल खिचडीमध्ये कधी कधी तूप टाकलं जातं, पण इथे तुम्ही तुमच्या स्वइच्छेने तुपाच्या ऐवजी तेलही टाकू शकता. ठीक आहे. गॅस आपण ऑन केलेला आहे, कुकर ठेवलेला आहे. एका साईडला कांदा टोमॅटो चिरलेला आहे आणि एका साईडला मस्तपैकी आपलं डाळ आणि तांदूळ भिजवलेली आहे. तर आता सुरुवात करतो आहोत आपण आपल्या छानपैकी फोडणीला. आता आपण ह्या कुकरमध्ये तेल टाकलेलं आहे. तेल गरम होऊन द्यायचं. मस्तपैकी तेल गरम झालं की फटाफट फोडणी द्यायची, कुकरला शिटी द्यायची आणि आपली खिचडी रेडी. झटपट स्वयंपाक याला म्हणतात. आणि ज्या पद्धतीने तुम्हाला जर स्वयंपाकाचा कंटाळा आला असेल तर तुम्ही असं फटकन काहीतरी करू शकता. अगदी 10 ते 15 मिनिटात ही खिचडी तयार होते. तर आता आपला कुकर गरम झालेला आहे, तेल सुद्धा तापलेलं आहे. आता या तेलात आपण फटाफट दाल खिचडीला फोडणी देणार आहोत. आता इथे आपण टाकलेलं आहे जिरं. जिऱ्याला मस्तपैकी आता तडका आलाय बघा. चला आता आपण कांदा टोमॅटो सगळं टाकणार आहोत. बघा जिरं तडतडायला लागलेलं आहे, दिसते तुम्हाला मस्तपैकी. आता आपण कांदा टोमॅटो टाकणार. कसा मस्त आवाज आला आणि वासही खूप सुंदर आला. वास तुम्हाला पाहायला मिळणार नाही, पण आवाज तर नक्कीच भेटेल. कांद्याचा वास. आता कांदा आता मस्तपैकी भाजायचा. आता थोड्या वेळाने टोमॅटो भाजायचा, हळद टाकायची आणि ही खिचडी रेडी. आणि ही खिचडी खाताना तुम्हाला जर का हवं असेल तर वरती तुम्ही तूप टाकून घेऊ शकता, किंवा तुमची इच्छा असेल तर तुम्ही टाकू शकता. अदरवाईज नको असेल तर तुम्ही असंही खाऊ शकता. बघा आता लोणच्यासोबतही खाऊ शकता. आता हा टोमॅटो भाजायचा, चांगलं फ्राय करायचं, चांगलं भाजून घ्यायचं. चांगलं भाजून झाल्यानंतर ही डाळ, तांदूळ आणि हळद मीठ रेडी आपली खिचडी.
लाल तिखट हळद ते तर नॉर्मल आहे आणि ते तर तुम्हाला माहीतच असेल, ते तर प्रत्येकाच्या घरी अवेलेबल असतंच. तर थोडंसं लाल तिखट, थोडंसं हळद टाकलेली आहे, लाल तिखट टाकलेलं आहे. जशा पद्धतीने तुम्हाला म्हणजे तिखट हवं असेल तर तुम्ही जास्त चमचे टाकू शकता, कमी प्रमाणात हवं असेल तर कमी चमचे टाकू शकता. ॲज इट इज जसं तुम्हाला हवं असेल तसं तुम्ही टाकू शकता. चांगलं भाजून घ्यायचा आहे सगळा मसाला. किती सुंदर दिसतोय बघा आपला मसाला. आणि हे डाळ तांदूळ टाकलं की चांगल्या आपल्या कुकरला मस्तपैकी शिट्या. वाव, बघा किती मस्त मसाला दिसतोय आपला. तेल सुटेपर्यंत हा मसाला भाजला पाहिजे. आता आपण डाळ आणि तांदूळ कुकरमध्ये टाकणार आहोत. आणि पाणी कधीही विसरू नका की डाळ आणि तांदूळ जेव्हा आपण टाकतो एकत्र करून धुवून 2 ते 3 वेळा वॉश करून घेतो, धुवून घेतो आपण. पण पाणी कधी जर तुमचं कमी पडलं तर तो भात कच्चा राहू शकतो. तर पाणी हे कधी पण एकाच तीन असलं पाहिजे. एकाच तीन कमीत कमी 4 हे तरी असले पाहिजे. 4 ग्लास तरी पाणी असलं पाहिजे, म्हणजे जेणेकरून तो भात फुलू शकतो. ठीक आहे. आता आपण हे डाळ तांदूळ टाकलेलं आहे. हे आपण रानात सुद्धा अतिशय सुंदर पद्धतीने खाऊ शकतो खरं तर. म्हणजे जर का कधी इच्छा झाली आपल्याला की आपण रानात फिरायला गेलोय तर आपण नक्कीच रानात हे करू शकतो. म्हणजे रानात चूल मांडून सुद्धा आपण हे डाळ तांदूळची खिचडी बनवू शकतो. बघा आता तुम्हाला कशी दिसते. आता याच्यामध्ये आपण 4 ग्लास पाणी ओतणार आहोत आणि कुकरचं झाकण बंद करणार आहोत. आणि कुकरचं झाकण बंद करून झाल्यानंतर त्याला कमीत कमी 3 ते 4 शिट्ट्या देणार आहोत. आणि मग होईल आपली मस्त दाल खिचडी तयार. दोन वाट्या जर तांदूळ असेल तर 4 ग्लास पाणी असलं पाहिजे. तर माप हे विसरू नका. आणि माप हवं असेल तर तुम्ही माप मला कमेंटमध्ये विचारू शकता कशा पद्धतीने काय हवं ते. बघा आता हे आपण पाणी ओतलेलं आहे. किती छान रंग आलाय आपल्या खिचडीला. वाव, व्हेरी नाईस. येस. आता आपला गॅस चालू आहे. म्हणजे आता शिटी झाल्यानंतर आता फक्त कुकरचं झाकण लावल्यानंतर आणि शिट्ट्या झाल्यानंतर गरम गरम खिचडी खायची. ही आपली साधी सोपी अतिशय मस्त चुणचुणीत दाल खिचडी. तर तुम्ही सुद्धा सर्व माझ्या मैत्रिणींनो, सखींनो, ही सोपी आणि ज्यावेळेस स्वयंपाक करण्याचा कंटाळा येईल त्यावेळेस नक्कीच ही खिचडी करू शकता. मीठ सुरुवातीला कमीच टाकाय शक्यतो, हवं तसं नंतर तुम्ही घेऊ शकता. तर आता आपण कुकरचं झाकण लावणार आहोत आणि 3 ते 4 शिट्ट्या कमीत कमी करून नंतर कुकर थंड झाल्यानंतर मस्तपैकी ही दाल खिचडी तुम्ही एन्जॉय करू शकता. तर चला मैत्रिणींनो, फटाफट माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि माझ्या रोजच्या नवनवीन रेसिपीजसाठी भरघोस प्रतिसाद द्या. बघा अजूनही थोडंफार हवं तशा प्रमाणामध्ये तुम्ही पाणी वाढवू शकता. ठीक आहे. तर आता आपण कुकरचं झाकण लावतो आहोत. आता 4 शिट्ट्या झाल्यानंतर गॅस बंद करा आणि मस्त गरमागरम खिचडी एन्जॉय करा. दाल खिचडी, मूग दालाची खिचडी, डाळ तांदूळ खिचडी. चलो बाय बाय.